माहिती आहे. विवेक जोशी येथे आलेत, त्यांना देखील विनंती असेल विवेक या. आमचे विशाल असतील, विशाल जोशी. गणेश दादा इथे आलेले आहेत, गणेश दादा यावं, आपण देखील आपलं देखील स्वागत आहे. आमचे बाबूराव कोळी असतील पेठचे मान्यवर, तसे हनुमान वास्कर, आमचे सचिन शेठ वास्कर, सर्वांचं स्वागत आहे. तसेच आमचे सोने यांचे मित्र राहुल जोशी. जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. मी विनंती करेन खेळाडूंना, वेळेचं बंधन आहे मित्रांनो आपल्यावर. सुरेश चौधरी साहेब यावं आपण व्यासपीठावरती. खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आमचे सुरेश चौधरी खारघरचे आमचे रहिवासी. दररोज त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था, मॅनेजमेंट कमिटी सर्वांसाठी पाणी आणि चांगला सहकार्य, आणि पूर्ण चौधरी फॅमिली यांचं या स्पर्धेला चांगलं सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचा आभार. भाई चालू करा. चला पंच, यस गेम स्टार्ट करा तुम्ही. तर दोन सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एकूणच जर पाहिलं तर दोन ताकदवर संघ, एकीकडे बोनकडे 11 बोनकडे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पेठचा संघ आपल्याला मैदान गाजवण्यासाठी सज्ज होताना हा संघ पाहायला मिळतोय. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता बोनकडे संघानं. प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. प्रतिस्पर्धी संघाला मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं फलंदाजीसाठी, आणि पेठ संघाची सलामीची विस्फोटक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रणनीती का या ठिकाणी वेळ घेतला जातोय अद्यापही समजण्याच्या पलीकडचं आहे. पंचांना विनंती असेल, वेळेचं बंधन आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला या ठिकाणी सूचना कराव्या लागत आहेत. आयोजकांचं देखील सातत्यानं आम्हाला या ठिकाणी विचारणा होते की का सामन्याला विलंब होतोय. स्पर्धांच्या आपल्या काही नियमावली आहेत. स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे, आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य गेल्या 8 रजनीमध्ये आपल्या सर्वच संघांचं राहिलं आहे, आणि या अंतिम रजनीमध्ये देखील आपली सहकार्य या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे, खेळ भावना आपली ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. केवळ एका खेळाडूमुळे सामन्याला विलंब होईल असं कृत्य मात्र आपल्याकडून होता कामा नये, या सूचना आम्ही आपल्यापर्यंत करतो आहोत. दोन महत्त्वाचे खेळाडू संघाला या ठिकाणी जरूर जॉईन करतायत, आणि दोनही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येतात, पार्थ आणि चंदन. आणि दोनही खेळाडू पार्थ चंदन, येस, दोन खेळाडू आहेत, त्यामुळे कदाचित आम्हाला येस. तर पार्थ चंदन हा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू संघाचा, आणि तो मात्र संघाबरोबर जॉईन होतोय. आजकाल टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना देखील सेलिब्रिटीचं स्वरूप आलेलं आहे. थोडंसं उशिरा एंट्री केली म्हणजे सर्वांचं अट्रॅक्शन आपल्याकडे असतं, परंतु खेळ आयोजन करता जे असतात ना, ते आयोजन करताना याचा नाहक त्रास होतो दीपक सर. आणि चला सामन्याला फायनली या ठिकाणी सुरुवात होते. ऑल सेट फॉर द फर्स्ट बॉल, लेट्स प्लेचा इशारा. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, डायरेक्ट हिट करण्याचा मानस, परंतु चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. कोणत्याही प्रकारची धाव फलकावरती येणार नाही. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. गोलंदाज ज्यावेळेला पहिला चेंडू निर्धाव फेकतो ना, त्यावेळेला मात्र सुटकेचा निश्वास घेतला जातो. दोन सलामीवीर फलंदाज नमित पगडे या खेळाडूकडे नजरा असतील सोहेल शेख या खेळाडूवरती. दोन मातबगार खेळाडू. खरं तर पेठ संघ म्हटलं ना तर
प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा संघ यावेळेला मात्र येतोय. आडवा बॅटनं केलाय प्रहार. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतोय दमदार चौकार. गणरायाचं नमन खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रथम वंदन गणरायाला केलं जातंय. किंबहुना पहिला चौकार आजच्या रजनीमधला आणि डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. कालच्या रजनीमध्ये देखील खूप चांगलं एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून केलं गेलं, परंतु इथे आली संधी आणि ही संधी मात्र गमावली गेली. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. थर्ड मॅन सीमारेषेच्या आतमध्ये रोखला जातोय चेंडू, परंतु जी संधी होती ती संधी मात्र गमावली जाते. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. इथे मात्र झेल घेण्याची संधी होती. हुलकावणी दिली झेलनं. जीवनदान मिळालं फलंदाजाला आणि हे मिळालेलं जीवनदान कितपत महागात ठरू शकतं हे तर येणारा काळ ठरवेल. कारण दोनही मातबगार खेळाडू आणि या एकाही खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे आपल्या संघाला पराभवाच्या गर्द छायेमध्ये ढकलणं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. इनर एज घेत केवळ फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जाणार. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर मोहसिन हा गोलंदाज मोहसिन बलोच या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बोनकोडे 11 बोनकोडे विरुद्ध पेठ या दोन संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोनही मातबगार खेळाडूंचा भरडा असलेले संघ आहेत. दोनही संघांचा यावर्षीचा क्रिकेट हंगामामधला फॉर्म जर आपण पाहिला ना तर पिक फॉर्म मध्ये असणारे हे दोनही संघ आहेत. अनेक स्पर्धा गाजवणारे हे दोनही संघ आहेत आणि या दोन संघादरम्यानची ही लढत मात्र एक बिग बॅटल आजच्या रजनीमध्ये. तर आमचे प्रेम ठाकूर मुरबी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. एकूण धावसंख्येचा विचार केला धाव फलकावरती पाहायला मिळतात 7. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. इथे मात्र हात खुले करण्याची संधी आणि या संधीला मात्र परावर्तित केलंय षटकारामध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग हिट षटकार. आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि हेच तर खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे या स्पर्धांचं. सुमधुर संगीताचा नजराणा, दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आणि त्याचबरोबर तितक्याच तुला मोलाचं क्रिकेट स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धाव फलकावरती आल्या आहेत बिन बाद 14. सुरुवात दमदार आहे. एक फाउंडेशन रचला गेलाय, एक पाया रचला गेलाय आणि तिथून मात्र याच धावगतीने जर धावा आल्या तर जवळपास 70 धावा या धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. आणि या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला तर 70 ही धावसंख्या एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर ठरू शकते. एक फ्लॅट विकेट. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक 4 षटकांची ही लढत असणार आहे. माफ करा. चला यानंतर सामना असेल बघा राहनाल आणि अंश 11 खेरणे. दोन्ही संघांना सूचना आहे इनिंग ब्रेक नंतर तुमचा टॉस केला जाईल. दोन्ही संघ उपस्थित राहा. राहनाल आणि खेरणे. राहनाल संघ तर इथे आलाय. अंश 11 खेरणे संघाला सूचना आहे बघा 4-4 षटकांचे सामने आहेत. लवकरात लवकर सामने संपतील म्हणून आपण वेळ घालवू नका, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. कोणाची गई केली जाणार नाहीये. तर नक्कीच सर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळेचं बंधन आहे आणि वेळेमध्ये आपल्याला निर्धारित वेळेमध्ये हे सामने या ठिकाणी संपवायचे आहेत. बोनकोडे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि बोनकोडे संघ म्हटलं ना तर या संघाचे सर्व स्वप्नीलजी नाईक, अर्थातच लालू शेठ आणि ओमकारजी नाईक यांचा उल्लेख हा आपसुकपणे आपल्या ओठांवरती येतो. हे दोन असे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत ना की ज्यांनी नेहमी बोनकोडे 11 बोनकोडे संघाला सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान नेहमीच या दोनही व्यक्तिमत्वांचं राहिलंय. नाव बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला विघ्नेश पाटील पाहायला मिळत आहेत. अचूकता आणि भेदकता. अचूकतेचा माहेरघर म्हणून विघ्नेशला ओळखलं जातं.
जे हाईट फॅक्टर आहे, ज्या पद्धतीचा हा खेळाडू आहे, त्याची उंची त्याच्या गोलंदाजीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरते. आणि एकूणच पाहिलं तर अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणं, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकणं, याकरता ओळखली जाणारी ही जी गोलंदाजी आहे आणि या गोलंदाजीला कशा प्रकारचं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जाणार. एकूणच धावा संख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 15, पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावर आल्या होत्या. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येत आहे जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल विकीच्या माध्यमातून, ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केला जेल. विकेट नंबर 1 मैदानातून बाहेर जाताना पेठ संघाचा. फलंदाज या ठिकाणी गमावला आहे. मॅन इन फॉर्म म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, नमित पगडे या ठिकाणी बाद झालाय. पहिला विकेट गमावलाय. पेठ या संघानं, माफ करा, पेठ संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 बंटी जोशी, जर्सी नंबर 18. आज देखील आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वांना वेध लागलाय या सामन्याचा. अनेक आमचे असे प्रेक्षक आहेत की जे शरीरानं मैदानावरती आहेत, परंतु त्यांच्या हातामधला जो स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोनवरती आपल्याला तो भारत आणि पाकिस्तानचा सामना देखील पाहायला मिळतो आहे. कारण तिथे देखील जर्सी क्रमांक 18 नजरा आहेत संपूर्ण तमाम क्रीडा रसिकांच्या. विराट कोहलीची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. आणि जर का आज विराट कोहलीची बॅट मैदानावरती तळपली ना, तर मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला रोखणं विपक्षी संघांना थोडंसं आव्हानात्मक ठरेल. यावेळेला समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत कव्हर पॉइंटला. खरं तर बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता. 2 बॅक टू बॅक सफलता. विघ्नेश ज्या गोलंदाजाला अचूकतेचा माहेरघर म्हणून संबोधलं जातं, का ते मात्र या गोलंदाजाला दर्शवला. दुसरी देखील संधी निर्माण केली होती. थोडंसं डिस्कशन इथे होत आहे वाईडिश लॉंग ऑफ रिजनच्या क्षेत्ररक्षकाचा आणि कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाचा. कदाचित चेंडू जज केला नव्हता, चेंडू साईड झाला नव्हता. जर का चेंडू साईड झाला असता तर कदाचित या ठिकाणी दुसरा धक्का आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. तर याचबरोबर आमचे मोठे बंधू अशोकबुवा पाटील मुरबी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कारगर्शर अध्यक्ष अनिलदादा पाटील, आणि त्याचबरोबर आमचे नरेश नाईक रोडपाली यांचंही ते आगमन झालं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आलेल्या पाहुण्यांचा आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेला. दोनही खेळाडूंनी आता ओळखलं की एरियली जाणं थोडंसं संघासाठी धोकादायक ठरू शकतं. एकेरी दुहेरी धावेनं धावफलकावरती धावा सातत्यानं येत राहिला तर जो प्रेशर आहे ना, तो प्रेशर रिलीज केला जाऊ शकतो. आणि प्रेशर रिलीज केल्यानंतर अंतिम षटकांमध्ये मोठे फटके जरूर येऊ शकतात. या ठिकाणी जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. पहिलं षटक हाताळलं होतं, गोलंदाज होते मोहसिन याने बलूच. थोडंसं महागडं षटक फेकलं होतं 14 धावांचं, परंतु ते पॉवर प्लेचं षटक होतं. कौतुक करावं लागेल विघ्नेशनं कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे. खरं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. काही पे निगाहे काही पे निशाणावाला हा स्ट्रोक, परंतु मोठ्या फटक्याची गरज आहे पेठ संघाला. हा जो दबाव निर्माण केलाय ना आघाडीच्या गोलंदाजाने, त्या दबावाला जर कुठेतरी रिलीज करायचं असेल तर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. सातत्यानं प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज जर्सी क्रमांक 17 यावेळेला मात्र दहाडतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय दमदार चौकार.
आलेल चौकारानं कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती आल्यात. डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम संगीत, पहिल्या चौक्यावरची गणरायाचं गीत आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरच्या षटकारावरती आपण शिवरायांचं गीत या ठिकाणी ऐकलं. म्हणजे तमाम क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन गीताच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं का? होय. या ठिकाणी अशा प्रकारची गीते जर डीजेच्या माध्यमातून येत असतील ना, तर दर्जेदार क्रिकेटचा सामना आणि त्याचबरोबर सुमधुर संगीताचा नजराणा, काय कॉम्बिनेशन आहे या स्पर्धेमध्ये. आयोजकांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक आपण या ठिकाणी करूया. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये तिसरा विकल्प वापरण्याचा निर्णय संघनायकाने घेतलाय. म्हणजे कदाचित मोहसिन ऐवजी यस 4 गोलंदाज, 4 षटकांचा हा सामना आहे. वारंवार या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, कारण आज सुपर 16चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. म्हणजे या स्पर्धेमध्ये घेतली गेलेली मेहनत, एक स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक संघ एखाद्या स्पर्धेमध्ये दाखल होतो. काही संघ असतात की ज्यांचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात, जे संघ सर्वोत्तम खेळ करतात. परंतु काही संघ असतात की जे जड अंतकरणानं या स्पर्धेला निरोप देतात. हे 2 संघ मेहनत केली आहे. तर आमचे अक्षय मोरबेकर बेलपाड्याचे येथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. अक्षय या. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करायचं होतं मोठ्या स्ट्रोक मध्ये. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि बेस्ट टायमिंग स्ट्रोक वरती येते. आणखीन एक महत्वाची सफलता. विकेट नंबर 2, दुसरा फलंदाज बॅक टू द ठाकूर इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. योगेश बबन ठाकूर यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. आणि यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याचबरोबर आमचे जवाशेठ ठाकूर जावई यांना देखील विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. तर आणखीन एक विकेट या ठिकाणी दबाव बनवण्याचा प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये होतोय. हॅलो. तर आमचे बेलपाड्याचे राजू म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे राजू. तसे आमचे विश्वास बुवा इथे आलेत, त्यांना देखील विनंती आहे. रामशेठ ठाकूर असतील, यावं आपण. आपलं देखील स्वागत आहे. आमचे कैलाश ठाकूर मुरबी यांचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दमदार स्ट्रोक फलंदाजाच्या बॅट मधून आल्या आल्या. खरं तर इतक्या मोठ्या प्रकारचा फटका मैदानावरती येणं, यासाठी प्रचंड गुणवत्ता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तो षटकार आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी. कुठेतरी डोक्यावर काढण्याचा प्रयत्न करताना पुन्हा एकदा पेठ संघ मैदानाच्या आतमध्ये. संघर्षपूर्ण लढत या दोनही संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पंचांकडे आचळभूत नजरेनं पाहिलं गेलं. खरं तर यस रिव्ह्यू ची मागणी होईल का किंवा केली जाऊ शकते का? येस, पंचांनी दुजोरा दिलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे वाईट साठीचा. टेक्निकल टीम आजच्या रजनीमध्ये आय थिंक पहिल्यांदा, खालच्या रजनीमध्ये खूप सारी मेहनत आमच्या टेक्निकल टीमनं या ठिकाणी घेतली. आमचे मॅच ऑफिशियल्स देखील या ठिकाणी जुडले गेलेत. विकी यांच्या खांद्यांवरती ही संपूर्णपणे जबाबदारी आहे. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सुनीलजी पाटील सर असतील, त्यांच्या देखील खांद्यांवरती ही खूप मोठी जबाबदारी आहे. पंचांनी निर्णय दिला, परंतु त्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅटिंग टीमने. इट्स अ बॅटिंग टीम रिव्ह्यू. बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासण्याचा प्रयत्न केला जातोय. तर याचबरोबर आज
ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल असे रायगडातील नामांकित समालोचकांच्या यादीतील मोठं नाव सध्या रतनबुवा स्मृती चषक गाजवत आहेत ते मच्छिंद्र पाटील सर इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तर या ठिकाणी पंचांच्या निर्णयासोबत जाईल, कारण इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑल पॉसिबल अँगल्स या ठिकाणी तपासले गेले आणि त्यानंतर मात्र निर्णय आलाय टेक्निकल टीमचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाव बॅक टू क्रिकेट. आणि काही क्षणातच आपल्याला मराठीचा, हिंदीचा आणि इंग्रजीचा तीनही भाषेवरती जबरदस्त प्रभुत्व असणारा एक समालोचन मात्र आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल मच्छिंद्रजी पाटील सरांच्या माध्यमातून. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय महादेव शेठ पाटील उद्योजक रोडपाली यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. तर सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय. वेलकम, स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जबरदस्त नेतृत्व आदरणीय महादेव शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्य मंचावरती मात्र सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खरं तर सामाजिक बांधिलकी जोपासणारे आणि एकूणच जर आपण पाहिलं तर मात्र समाजसेवेचा वसा आणि वारसा या ठिकाणी सातत्यानं जोपासणारे, समाजासाठी नेहमीच कार्यशील तत्पर असणारे असं एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय महादेव शेठ पाटील साहेब रोडपाली यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झाले. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी, महत्त्वपूर्ण योगदान देणारं एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय महादेव शेठ पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन. फटाक्यांच्या आतषबाजीनं मात्र हे शुभागमन आपण या ठिकाणी पाहतोय. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. धावा धावफलकावरती आल्यात 31 धावा. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, 4 षटकांची ही लढत असेल. गोलंदाजीचा चौथा विकल्प या ठिकाणी वापरला जातो. युवा गोलंदाजावरती दर्शवला गेलेला विश्वास, खरं तर युवकांमध्ये ती गुणवत्ता आहे, युवकांमध्ये ती धमक आहे आणि युवा खेळाडूंवरती कालच्या रजनीमध्ये देखील आपण पाहिलं की बऱ्याचशा युवा खेळाडूंवरती विश्वास दर्शवणारे संघ आपण पाहिले आणि इथे देखील बोनकोडे 11 बोनकोडे संघानं विश्वास दर्शवलाय आपल्या युवा गोलंदाजावरती आणि चेंडू मात्र सोपवलाय. अंतिम षटकाची जबाबदारी यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. अलॉंग द कार्पेट गरम गळत चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार, ताबा मिळवणार, चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत धावफलकावरती 2. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावतोय. एकूणच धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती आल्यात 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. या धावसंख्येला कुठेतरी 50च्या आसपास घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ देखील माहीर ओळखला जातो. पेठ संघ इथे प्रयत्नांची पराकाष्ठा होते आहे. आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 22 धावा जरूर धावफलकावरती आल्या, परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये कुठेतरी जी धावगती आहे ती धावगती ही मर्यादित पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 9, पहिल्या 3 षटकांमध्ये 31 आणि त्यानंतरचं हे षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज ऋतिक मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आणखीन एक गोलंदाजीचा विकल्प. भात्यातील सर्वाधिक प्रभावी अस्त्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. हो, यावेळेला पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. शरीरापासून दूर जाणारा चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी, आणि या चेंडूला मात्र कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाही आहेत. खरं तर एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी केली जाते. विकेट मिळवण्याची मानसिकता नाही आहे, केवळ निर्धाव चेंडू कशा पद्धतीने फेकता येतील याकडे कल गोलंदाजाचा जास्त पाहायला मिळतोय. त्यामुळे विकेट टू विकेट गोलंदाजी न करता एका कॉरिडॉरमध्ये
गोलंदाजी करताना, परंतु यावेळेला मात्र सरप्राइझिंग एलिमेंट होतं. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला जातोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात इथे मात्र काय घडतंय? महत्वाची विकेट अगदी निर्णायक क्षणाला गमावली जाते पेट संघाच्या माध्यमातून. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पण खेरणे आणि राहणाल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे बघा की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आमचे ओमकार आणि त्यांचे खऱ्या अर्थाने आज ज्यांची इथे एंट्री आपल्याला पाहायला मिळणार होती ते सन्माननीय राहुलभाई पाटील अडिवली कल्याण, परंतु आज त्यांच्या काकांचं दुःखद निधन झालं त्यामुळे आज राहुलभाई इथे उपस्थित राहू शकणार नाही आहेत. नाहीतर आज राहुलभाईंची एक रॉयल एंट्री आपल्याला नक्कीच आज पाहायला मिळणार होती. पण नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. तर काल आपण एक एंट्री पाहिली प्रेमभाई यांची. तर या ठिकाणी अलॉंग द कार्पेट हा चेंडू मात्र खेळला जातो. एकेरी दुहेरी धाव्यांवरती देखील विश्वास दर्शवला जातोय. जितक्या धावा इथून धावफलकावरती उभारल्या जातील ना त्या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न खेळाच्या उत्तरार्धामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कांचनजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते धावा धावफलकावरती आल्यात 3 गडी बाद 36 धावा. फलंदाज क्रमांक 4 आणि 5 चे खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतायत. अंतिम षटकाचा खेळ, चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. एखाद दोन कलात्मक फटके या ठिकाणी खेळले जाणार का? आडवा बॅटनं खरं तर प्रहार करण्याचा मानस होता. पंचांची देहबोली काय सांगते? होय, पंच आमच्या दिशेने वळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. डाव्या इष्टीला किंचित सोडून जाणारा हा चेंडू होता. अवांतरचा इशारा होतोय. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर या एका धावेनं 37 या धावसंख्येवरती मजल मारतोय. 40+ धावा धावफलकावरती उभारल्या जाणार का? शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना इथून मात्र कितपत धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाणार आणि ते टार्गेट मात्र डिपेंड करण्याचा प्रयत्न येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. एकीकडे बोनकोडे संघ तर त्यांना फाईट करत असताना पेटचा संघ प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॉडीचं बॅलन्स या ठिकाणी साधता आलं नाही आहे. क्रीजच्या खोलीचा वापर जरूर केला होता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरले गाडी फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवायचा होता. थोडंसं वेगानं हा चेंडू शरीराच्या दिशेनं आला. प्रॉपर टायमिंग नाही आहे. शेवटच्या चेंडूवरती घेतल्या गेल्या धावा 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 39 धावा. कदाचित या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेलाय वेस्ट हाईट साठी, अर्थातच बीमर साठी. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून हा इशारा आला, परंतु हा रेफर केला गेला. बॅटिंग बॅटिंग टीमच्या माध्यमातून या ठिकाणी अंपायर्स आहे. स्क्वेअर लेग पंचांनी या ठिकाणी रेफर केलाय आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर बॅटिंग टीमसाठी देखील रिव्ह्यू आहेत, फिल्डिंग टीमसाठी देखील रिव्ह्यू आहेत आणि इथून मात्र निर्णय येतोय टेक्निकल टीमचा. इट्स नो बॉल. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि हेच कारण होतं की चेंडू टाइम करता आला नाहीये. अतिशय वेगानं हा चेंडू फेकला होता, परंतु पुन्हा एकदा संधी मिळाली आहे सामन्यामध्ये शिरकाव करण्याची. एकूण धावा धावफलकावरती या 3 धाव्यांच्या बरोबरीनं 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चेंडू या ठिकाणी फेकावा लागेल. गोलंदाज अंतिम षटक हाताळणार ऋतिक वरती दबाव आहे. युवा गोलंदाजावरती विश्वास या ठिकाणी दर्शवला गेला, परंतु युवा गोलंदाजांना आता युवा देखील म्हणता येणार नाहीये. सातत्यानं इतक्या स्पर्धा हे खेळाडू खेळतात ना, अगदी रात्रंदिवस आपल्या खेळाच्या माध्यमातून कायम मैदानाशी जुडले जाणारे खेळाडू आहेत. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. चॉप काढण्याचा प्रयत्न. येस, इट्स आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असेल. व्हाईट +1. आणखीन 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती. मागील चेंडूचा एका चेंडूचा जर विचार केला तब्बल 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात आणि विदाऊट चेंडू 6 धावा या धावफलकावरती अंकित केल्या गेल्या आहेत. हे कुठेतरी थोडंसं महागडं ठरू शकतं. अजूनही फ्री हिटचा चेंडू आहे. येस, फलंदाज देखील याची विचारणा पंचांकडे करताना की होय हा फ्री हिटचा चेंडू आहे,
म्हणजे फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये तुम्ही बाद असू शकता, या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने तुम्ही बाद नसाल, ही गोष्ट तुम्हाला मनाशी खुणगाठ करावी लागेल. एकूण 42 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र किती धावा धावफलकावरती येणार याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा. हो, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता, लाईन पूर्णतः मिस केली गेली, यष्ट्यांचा वेध घेतला, सिंगल धाव फलकावरती आली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस या ठिकाणी खेळाडूंचा नाही आहे. अंतिम चेंडूवरती आली आहे धाव एक. या एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 43. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात पेठ संघाच्या माध्यमातून 43 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 44 धावांचं. हॅलो, यस, थँक्यू प्रवीण सर. तर चला, राहणार टीम कॅप्टन आपण या आणि अंश इलेवन खेरणे टीम कॅप्टन. तर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय पाहुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष, उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे, सन्माननीय महादेव शेठ पाटील. मी अशोकबुवा पाटील, मोठे बंधू, आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिलदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. सोनी, तर आपण पाहतोय सन्माननीय महादेव शेठ पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. तर टॉस आपण इथे घेणार आहोत. तत्पूर्वी मी महादेव शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. चला, राहणार टीम कॅप्टन आणि राहणार आणि खेरणे असा सामना असेल. तर अंश इलेवन खेरणे टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. निर्णय तर महादेव शेठ पाटील यांच्या वतीने लगातार 3 षटकार जो खेळाडू मारेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. याचबरोबर प्रेम ठाकूर, आमचे शिवसेनेचे युवा नेतृत्व, प्रेम या, तर त्यांचा सन्मान आम्ही इथे घेतोय. आमचे रमजान शेख पेठ हे देखील इथे येतात. मामा या. यानंतर अंश इलेवन खेरणे आणि राहणार असा सामना असेल आणि त्यानंतरची लढत असेल शिवशक्ती खारघर आणि केगाव नागाव 40+ असा सामना असेल. दोन्ही संघांनी उपस्थित राहायचंय आणि प्रेमचा सन्मान. याचबरोबर आमचे बोनकोड्याचे जबरदस्त ट्रॉफी शॉप आपण ज्यांचा पाहतोय, क्रिस्टल ट्रॉफी एक आकर्षण असतं प्रत्येक स्पर्धांमध्ये. ज्या ट्रॉफी आपण पाहत असतो ते चेतन पाटील या चेतन म्हात्रे बोनकोडे यांचा इथे आपण सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर सूरज या. चेतन यांचा सन्मान आपण इथे घेतोय. तसेच सूरज यांचा देखील सन्मान.
तर आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान इथे पाहतोय. बोलूया आपण मॅचकडे. तत्पूर्वी रमजान शेख यांना विनंती करेन, मामा या, यांचा देखील आपण इथे सन्मान घेतोय. तसे अक्षय मोरबेकर बेलपाडा यांना देखील विनंती करेन. तर आमच्या पेठचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रमजान शेख यांचा आपण सन्मान घेतोय. त्याला खेळणे संघ आपला डिसिजन द्या. अक्षय ओके. तर अक्षय मोरबेकर यांचा आपण सन्मान इथे करतोय. अक्षय या. हा आमचे बॉबी कोहली देखील आलेत. स्वागत आहे बॉबी आपलं देखील. तर अक्षय मोरबेकर आणि मुरबीचे जावई देखील आता झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. चला बोलूया आपण मॅचकडे. ऐकूया आवाज. मच्छिंद्र पाटील सर जोडले गेलेत, त्याचबरोबर दीपक पाटील सर. थँक्यू दीपक पाटील सर, थँक्यू संदीप पाटील सर, थँक्यू प्रवीण अर्जुने सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न. बदा बेस कमी कर ना प्लीज, बेस कमी कर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सर्वदा. घराला नमन करून महाराष्ट्र अर्धवट राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेची सुरुवात करतोय. 44 धावा कुडाच्या मैदानावरती ओ भन्नाट वेग यासाठी तो ओळखला जातो गोलंदाज. बंटी जोशीचे नेहमी वैशिष्ट्य आहे, तो नेहमी याच पद्धतीने गोलंदाजी करत असतो. अटॅकिंग होण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. आणि पंचांना तिसऱ्या पंचांना यस वाईटसाठी चॅलेंज केले फलंदाजांना. यस संदीप सर. तर या व्यासपीठाकडे ज्यांचं इथे आगमन होत आहे ते शिवसेनेचे सन्माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय शिरीषदादा घरत साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे दमदार नेतृत्व अवचित राऊत साहेब, त्याचबरोबर शिवसेना खारघर शहर संघटक आदरणीय अनिलदादा पाटील मुरबी, तसेच आमचे सन्माननीय जगदीश घरत साहेब. या व्यासपीठाकडे या मान्यवरांचं आगमन होतं. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मंडळी इथे उपस्थित होतात. त्यांच्या स्वागतास्तव ही फटाक्याची आतषबाजी आपण पाहतोय. वेलात वेल काढून ही सर्व मंडळी मात्र या व्यासपीठाकडे नक्कीच वाटचाल करते. आजची शेवटची रात्र या स्पर्धेची मेगा फायनलची रात्र आहे आणि या मेगा फायनलच्या रात्रीमध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय पाहुणे यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही नक्कीच या व्यासपीठावरती करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सामना आपण सुरू करूया. 4 षटकांच्या स्थानी 44 धावा कुडाचे 11.00 धावगतीने भन्नाट वेग. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न नाही जमलं. विकेट किपरच्या मागे बॅकअप चांगलं होतं. अरबाज शेख असताना वाईटचा इशारा पंचांकडून आला. 1+1 2 धावा. मग अशी जो डॉट चेंडू फेकला त्याचं उत्तर दिलंय मधावती मी म्हणेन. तर ज्याच गोलंदाजाने बंटी जोशीने वाईट चेंडू फेकला आणि तो चेंडू मात्र आता पुन्हा कव्हर झालाय मधावती. जो डॉट चेंडू फेकला त्याचा फायदा झाला नाही आहे. 1+1 2 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गवासी जीवा बोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आयोजित ग्रामस्थ मंडळ. तर सर आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आज इथे उपस्थित होती आहे. सन्माननीय शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय शिरीषदादा घरत साहेब, खारघर शहर संघटक शिवसेना आदरणीय अनिलदादा पाटील साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय अवचित राऊत साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय ज्ञानेश्वर दादा कोहली बेलपाडा यांचं देखील इथे आगमन होतंय. अनिकेत पाटील ही सर्व मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित होतात. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय.
आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतास्तव ही फटाक्याची आतषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सामना सुरू करा प्लीज. स्वर्गवासी कुमार जीवा बोईर RMS KYCC सिद्धी प्रतिष्ठा मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी विश्वनाथ शेठ स्मृती 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं मनापासून स्वागत. 44 धाबा कोट्याच्या 44 रन्स रिक्वायर्ड आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये सुपर 8चा सामना. मान्यवरांचं सातत्याने आगमन होतं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. हॅलो. तर याचबरोबर व्यासपीठाकडे ज्यांचं इथे आगमन होतंय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर स्थायी समिती सभापती भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व आदरणीय अभिमन्यू शेठ पाटील मुरबी यांचं इथे आगमन होतं. या व्यासपीठाकडे त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर सन्माननीय काशीनाथ दादा घरत यांचं देखील इथे आगमन होतंय. युवा नेते सन्माननीय नितेश शेठ पाटील मुरबी यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही या व्यासपीठावरती करतोय. वेलात वेल काढून ही सर्व मंडळी आज या स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. सन्माननीय माजी नगरसेवक आदरणीय अभिमन्यू शेठ पाटील यांचं इथे आगमन होतंय. युवा नेते भारतीय जनता पार्टीचे नितेश अभिमन्यू शेठ पाटील त्याचबरोबर काशीनाथ दादा घरत मुरबी खारघर यांचं इथे आगमन होतंय. हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला पाहुण्यांचं आगमन होते त्याने मान्यवरांचं आगमन होते. आम्ही प्रेक्षकांची माफी मागतोय. गणाला नमन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात केली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गणराय या स्पर्धेमध्ये कोणाला इजा न हो आम्ही अशी साकडं घालतोय. गणरायाला धावसंख्या 44 कोटायचे आहेत. आज साकाला फलंदाज सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. अटॅकिंग गोलंदाजी. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि मध्ये चेंडू फिरलाय आणि हातामध्ये आला एक्झॅक्टली. अरबाजचा बॅकअप देत असताना मिळणार ती एकच धाव. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या फलकावरती 4 धाबा. 44 धाबा कोट्यात असताना कोट्याचे तुम्हाला 40 धावांची अजूनही गरज आहे. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आली. 9 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास. नवरात्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण नवरात्रीचा प्रवास आहे. 64 संघ स्पर्धेच्या माध्यमातून मजा आली स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने स्पर्धेचं नियोजन आयोजन आपण पाहतोय. भन्नाट वेग तेवढाच युजिंग द पेस ऑफ ब्युटिफुली आणि फेकून दिल्या लोकांच्या डोक्यावर पिवांचा सुंदर वापर आणि हा येतोय पहिला षटकार. बंटीने चेंडू समोर फेकला. जेवढ्या गतीचा वापर केला मात्र ऑनसाइडला हाय बॅकलिपला फेकून दिला. हा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरनं. चांगलं क्रिकेटचा दर्जा उंचा फटका होता. 44 धाबा या कुटायच्या अटॅकिंग म्हणजे आतापर्यंत पाहायला मिळेल. आता मात्र फलंदाजांना बॅटचा पेस ओपन केला. धाबा येतात मैदानावरती. भन्नाट वेग ही गती आहे बंटीची. जेवढ्या वेगानं तो चेंडू फेकणार ह्यामध्ये गती किती बघा. जर आपल्याकडे स्पीडोमीटर असताना तर दीपक पाटील सर आपण त्याची गती सांगितली असती. मला आठवतं 2016ला मी स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी कव्हर केली होती भिवंडीला. त्यामध्ये ते स्पीडोमीटर होता. त्यावेळी किती वेगानं पर हावरचं तुम्ही चेंडू फेकता या गतीत देखील अंदाज वर्तवला जातो. षटकाराचं उत्तर दिलंय बंटीनं कमबॅक करून. नाही जमलं. ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न हिट खरं केला होता मध्ये नाही झालं. इफ द बॉल हॅड इट टू स्टम्प द बॅट्समॅन वुड हॅव गॉन बाय टाटा बट दिस टायमिंग हॅज बीन व्हेरी लकी. गुड लक मी म्हणेन. आणि पंचांचा वाईटचा इशारा. बंटी जोशी करतो काय. बंटी जोशी एक्झॅक्टली गतीचा जास्त वापर करतोय. पेस करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये लाईन मिस करतोय आणि लाईन मिस केल्यामध्ये पंचांचा वाईटचा इशारा होतोय. मग अशी षटकार आला नंतर त्यानं वाईट फेकला नंतर डॉट फेकला त्यामुळे कन्फ्युजन होते मैदानावरती. 19 धाबा कधी लाईन मिळत नाही बंटीला. 12 धाबा. 11ची स्तराचे काम ठेवायची आहे. भन्नाट वेग
लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरेशन डाऊन टर्न गोलंदाजी आणि हॅप्पी एंडिंग केली मी म्हणेन 12 धाबा धापलकावरती. षटक थोडंसं लांबलं कारण 8 चेंडूचं षटक झालं, 2 चेंडू वाईट देखील पाहायला मिळाले आणि त्यावर धावसंख्येला आकार आला तो 12 धावसंख्येवरती. कॉमेडी बॉक्समध्ये आमचे दीपक पाटील सर, त्यानंतर आमचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सर आणि प्रवीण अर्जुने सर आमचे कळंबोलीचे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कांचन पारकर आमचे स्कोरर आहेत, चांगले इतंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात, त्यांचं देखील स्वागत करतोय. मागेच त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं, त्यांच्या मातोश्रीला भावपूर्ण आम्ही श्रद्धांजली वाहतोय. धावसंख्या धापलकावरती आले ती 12. 44 धावा कुडायच्यात, 18 चेंडूचं केलं जुरी बाकी. आता टीम मिटिंग कॉल केली कारण टीम मिटिंगमध्ये 18 चेंडू आणि गरती 32 धावांची. या 32 धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला बक्षीस मिळणार, कारण ह्या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफी आहेत हा सामना बक्षीस पात्र सामना आहे. जर तुम्ही हा सामना जिंकला तर एक ट्रॉफी तुम्ही निश्चित प्राप्त करू शकाल. चला, वेळेचं बंधन असणार आहे, रेस्ट्रिक्शन असणार आहे. थोडीशी शॉर्ट टीम मिटिंग घेतली यावेळी मात्र संघनायकानं बंटीला माहिती आहे स्ट्रॅटेजी आकाशे सोहेल शेख एक चांगला संघनायक म्हणून ओळखला जातो. रातो के कातिल, रातो के यात्री, भरपूर अशा उपमा दिल्या त्या संघाला. चांगला संघ आहे पेठ संघ. अशी पेठ संघाचे आमचे खंबे समर्थक गणेशजी जोशी जर सामना पाहत असतील तर स्वागत आहे तुमचं. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा. स्टार्ट केला फलंदाज, आमचा मॉनिटर ऑन होईल ते तुम्हाला आम्ही सांगू. मॉनिटर सध्या ऑन नाही आहे. स्टार्ट केला पार्थ चंदन येत असताना प्रार्थना 3 चेंडूचा सामना केलाय, 2 चेंडू डॉट केल्यामध्ये षटकार मारलाय. 3 चेंडूमध्ये साधा 200चा बॅटिंग दाखवलाय त्यांना. गोलंदाज ट्रायल करतोय. जर चेंडू फेकलात तर गोलंदाज बाद ठरवला जातो, हे लक्षात असू द्या. हा नियम आहे क्रिकेटचा. तुम्ही मैदानावरती पिचवरती चेंडू डिलिव्हर करू शकत नाहीये, त्यामुळे पेठ संघाला चांगलं माहिती आहे. तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून करणारा संघ आहे. स्टार्टला फलंदाज पार्थ चंदन 3 चेंडूचा सामना केलाय. पहिला चेंडू डॉट, नंतर षटकार, नंतर त्याने डॉट केल्यात. 6 धावा कुठल्या त्याने 200चा बॅटिंग दाखवलाय. स्टार्टला खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या मनामध्ये असणारी घर करणारी ही स्पर्धा. योग्य नियोजन. चेंडू फटका बनवला, चेंडू खराब नव्हता, चेंडूला फक्त पुश केला. एक षटकावर रिझनला बॅकअप चांगलं होतं. एकच धाव बंटी जोशी येत असताना ज्यानं मगाशी षटक फेकलं. 12 धावा आल्या होत्या षटकामध्ये आणि तो बंटी जोशी बॅकअप देत असताना एकच धाव. धावसंख्येला आकार वाढतोय. 19 धावा धापलकावरती. आता पुढे सर कांचना मला सांगतील 13 धावा. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. भरपूर मोठ्या स्पर्धा कव्हर करते. आता झालेली पिसारवाची स्पर्धा श्रद्धांजली चषक 8 कॅमेऱ्याच्या मध्ये ती स्पर्धा देखील कव्हर केली. ग्लास केलाय. वॉट अ फिल्डिंग. अरबाजने दर्जा दाखवलाय. जवळजवळ 2 धावा संघासाठी डिपेंड केला. थ्रू देखील चांगला होता, कारण ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं. रन गॅदर पिकअप ग्रिप यांत्र 5 क्रिया वेगानं कराव्या लागतात आणि एवढं करून देखील एक्झॅक्ट एंडला चेंडू फेकायचा हे थोडंसं कठीण होतं आणि ते करून दाखवलं. 2 धावा यावेळी मात्र संघासाठी सेव्ह करतोय आणि 2 धावांचा पुढे आकार येतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि या षटकाला जशी सुरुवात झाली सर्कल रेषे संपलं तज्ञांमध्ये तसे विखुरलं आणि धावांचा मात्र कुठेही फरक पडला नाही. 15 धावा. 44 धावा कुठायच्या आहेत. पेठ वर्सेस सामना आपण पाहतोय बोनकुड या 2 संघांमध्ये. नेमतील दादा संघ आणि हा चेंडू खेचला फटका सीमा पलीकडं षटकारासाठी. नाईक आमचे लालू शेठ आणि आमचे ओमकार नाईक जरा सामना पाहत असतील बोनकुडेचे आमचे चांगले परम मित्र आहेत, ते स्वागत आहे तुमचं देखील. षटकार किती वेगानं फेकला बघा. लाईन लवकर पिक केली, पोझिशनमध्ये लवकर आला, बॅटचा बेस लवकर ओपन केला, फेकून दिला चेंडूला. कट केला, बॅकवर्डला जाऊन मिळणार ती एकच धाव. सिलिमी डावला बॅकअप आहे. चांगलं क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूचा समाचार घेत असताना पहिला मोठा फटकांत कमबॅक झालं आणि सिंगलमध्ये धाव सेकंदी 22 धावा आतापर्यंत येतात. अर्ध लक्ष पार केले. 44 धावा कुठायच्या. तुम्हाला सामना जिंकण्यासाठी बक्षीस पात्र सामना आहे आणि 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 44 धावा कुठायच्या असताना 22 धावा आल्यात. अर्ध लक्ष पार केलंय. या षटकातील चेंडू संपलेत ते आतापर्यंत 4. वर अ शॉट. चेंडू लॉंग चेंडू करून फेकून दिला पुन्हा एकदा. ग्रेट बॅटिंग. 1 more 6. खरोखरच 1 साइड हिरो आहे फलंदाज. करण अंबाल्याचं गाणं आहे, त्याला 1 साइड हिरो म्हटलं होतं.
कारण आम्हाला सर्वात घातक फलंदा ISPL ला सर्वात जास्त बोली लागली त्याला आणि त्याला गाणं फार आवडतं आणि बेस्ट बॉलर देखील त्यानं गोलंदाज ISPL मध्ये घेतलाय आणि 25 लाख रुपयाचं पारितोषिक. षटक जरी सांगता 19 धावा कधी कांचन आम्हाला सांगतील आता. धावसंख्या 29, 44 धावा कुठायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 12 धावा, या षटकामध्ये आल्यात त्या 17 धावा. यस संदीप सर. तर आमचे सन्माननीय महादेव शेठ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपये आणि 3 विकेटसाठी 1000 रुपये आहेत. दोन्ही बाजूने हा पारितोषिक आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 3 षटकांसाठी आता जागाच नाही संदीप सर. 15 धावांची गरज आहे. कदाचित ते पारितोषिक फिरवतील देखील. मजा येईल सामन्यामध्ये. मान्यवरांचं भरपूर आगमन आहे कारण ही स्पर्धा मुरबी गावाच्या माध्यमातून मुरबी गावाचं समाजामध्ये अस्तित्व भरपूर चांगलं आहे. आमची बुवा देखील अशोक बुवा देखील मंचावरती आहेत. हे पाटील परचं स्थान आहे मुरबी गावामध्ये आणि त्यांचे समाजाचे असलेले संबंध, त्यांची सामाजिक बांधिलकी, त्यांच्या सामाजिक सलोखा, कारण त्यांचं कोणते कार्य असो, सुखाचं असो किंवा दुःखाचं असो, प्रचंड जनसमुदाय त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पाहत असतो. हा परिवार नाही तर आमचा देखील एक तर जवळीक संबंध असणारा परिवार आहे. क्रिकेटच्या पलीकडे भरपूर वेगळं नातं या परिवाराशी आमचं. त्यामुळे आम्ही ती कॉमेंट्रीला आलो आहे कारण आज खूप थकलो आहे आम्ही आणि उद्या सुपरविजन करायचं आहे. 10वीचा पेपर सध्या सुरू आहेत. त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन आलो आहेत. हा प्रेम आहे त्यांचं आमच्यावरती. 12 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. अरबाज शेख गोलंदाजीमध्ये असताना भन्नाट वेग आणि पंचांचा इशारा यावेळी मात्र अशा पद्धतीनं पाहिलं होतं. पंच काहीतरी सूचना देत असताना तिसऱ्या पंचानं रेफर केलंय. अरबाजचा वेग बघा किती आहे. जशा पद्धतीने बंटी जोशीचा वेग आहे. हे वेगवान गोलंदाज आहेत. ICC पेठ संघाच्या माध्यमातून पंचांचा रिव्ह्यू आहे आता. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर आहे. दीपक पाटील सर सामना चांगला होईल ज्या पद्धतीने अरबाज गोलंदाजी करतोय. मात्र ज्यावेळेला फलंदाजी होते ती बोनकोड संघाच्या माध्यमातून पेठ संघाला एकही गडी आतापर्यंत बाद करता आला नाहीये. 12 चेंडूचा खेळ देखील संपलाय आणि 12 चेंडू एकही गडी बाद आतापर्यंत करता आला नाहीये या संघाला. त्यामुळे प्लस पॉईंट असणारे 4 षटकांच्या सामन्यामध्ये इट्स अ फेअर डिलिव्हरी. 13 चेंडूचा खेळ संपलाय आणि आता राहिलेत ते 11 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावांची. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. अरबाजचे षटक किती चांगलं राहील त्यावर अनुभव असणार आहे. अनुकरण करेल गोलंदाज. त्या ज्या पद्धतीने गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये बंटीनं ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना हिट केल्या चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली लॉंग ऑनला बॅकअप आहे तिथे. अविनाश आलाय तिथे वेगानं एकच धाव मिळणार आणि धावसंख्येमध्ये परिवर्तन होणार. सामना फाईट होतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये झुंज देतोय आणि समीकरणात 10 चेंडू आणि गरज 14 धावांची. येणाऱ्या 4 चेंडू एखादा मोठा फटका आला तर बोनकोडे संघ कमबॅक करेल आणि एखादी विकेट आली 2-3 डॉट चेंडू आले तर मात्र पेठ संघ कधी कमबॅक करेल. लढावृत्तीचा संघ शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा हा लढावृत्तीचा संघ आपण पाहतोय. तो मात्र पेठ संघ आणि बोनकोडे नवी मुंबईतील एक नामांकित संघ. भन्नाट वेग, ॲक्युरेसी बघा, लेन बघा, कंट्रोल बघा आणि त्याची लाईन बघा. खूप सुंदर कंट्रोल गोंजी करत असताना अरबाजची उंची कमी आहे त्यामुळे तो एक्झॅक्टली होतं काय जेव्हा तो चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी करतोय तेव्हा तो लवकर स्वतःला सावरतोय फॉलो थ्रोमध्ये. हे फार कमी गोलंदाजांना जमत असतं आणि ते करून दाखवलंय मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि गरज होती 14 धावांची. क्लोज एन्काउंटर आहे मैदानावरती कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा वेगानं वाहिल्यात. मात्र आता कमबॅक केल्या मैदानावरती गोलंदाज अरबाज नाही. कलाटणी त्याने षटक या सामन्याला. ऑन साईडला आपण ज्या करत असताना पुढे सराखला मिडवेगला एकदा पुढे दिसते मॅचचा प्रयत्न नाहीये. थ्रो वाईडिश आलाय मात्र एकच धाव मिळणार. प्रेशर आहे मैदानावरती सध्या. प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॉलर. यू आर वॉचिंग द नाव. प्रेशर गेम. प्रेशर आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. जसं सामना पुढे जातो तसं प्रेशर वाढत जातं आणि ते मात्र BP हाय होत असताना हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 13 धावांची. फंटास्टिक ॲटमॉस्फिअर रात्रीच्या वातावरणामध्ये 8:45 प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये पॅक क्राऊडमध्ये सामना रंगतोय आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी ही लक्षवेधी लढत ठरते. मजा आली. वॉट अ मॅच. सामनाच खूप चांगला रंगतोय. 9 चेंडू 8 चेंडू 13 धावांची गरज आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅकअप नाहीये आणि मिसफील्ड झाली. हा चौकार सोडलाय की सामना सोडलाय. दॅट्स अ 4 रन्स.
उत्साहाचाच नाश केलाय मी म्हणेन. अरे बा थोडासा नाराज झालाय. अरे बा सर्व पणाला लावून गोलंदाजी करतोय, याला म्हणतात आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. कारण गोलंदाजी खूप सुंदर आहे, संपूर्ण पणाला लावून गोलंदाजी करतोय, मात्र अविनाश त्याला साथ देत नाही मैदानावरती. थोडासा नाराज झालाय. बंटी देखील नाराज झालाय, सोहेल देखील नाराज झालाय आणि संपूर्ण संघ नाराज झालाय. मात्र हरकत नाही, रात गई बात गई, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. हा करते नई शुरुआत, नई उमंग के साथ, नए जोश के साथ. येणारे जोडे 7 आणि गरज आहे 9 धावांची. सामना अजून एक क्लोज एन्काउंटर. ओ व्हाट अ शॉट. आणि आता सामना मी मगाशीच म्हटलं होतं की अविनाशनी चेंडू सोडलाय की सामना सोडलाय. निश्चित सामना सोडलाय, कारण आता मात्र स्ट्राईक फलंदाजाला मिळाले आणि 6 धावा. समीकरण सांगतोय येणारे चेंडू 6 आणि गरज आहे फक्त 3 धावांची. तर इथे आपण मान घेतोय, कारण पाहुण्यांना पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान करायचं आहे. सन्माननीय शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय शिरीषदादा गरज साहेबांना विनंती करेन की यावा आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर खारघर शहर संघटक शिवसेना अनिलदादा पाटील, त्याचबरोबर अवचित राऊत साहेब, ज्ञानेश्वर दादा कोळी यांना विनंती करेन की या आपण. एका बाजूला सामना सुरू ठेवा आपण, एका बाजूला पाहुण्यांचा सन्मान होईल. 7 चेंडू 3 धावांची गरज आहे. तर आमचे सन्माननीय माजी नगरसेवक आदरणीय अभिमन्यू शेठ पाटील, युवा नेते आमचे नितेश शेठ पाटील, काशीनाथ दादा घरत यावं आपण. सात चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. मगाशी चौकार फार मागला पडला अविनाशनं, तो सोडलेला चौकार. बघायचं शेवटचं षटक आणि 3 धावांची गरज. सामना फिनिश. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू घ्या, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सामना संपला. संदीप सर. तर सन्मान इथे होतोय आमचे शिरीषदादा घरत यांचा. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती आदरणीय अभिमन्यू शेठ पाटील यांचा सन्मान केला जातोय. पूर्वीचे आदर्श व्यक्तिमत्व आपण पाहतोय. शुभ सन्मान या व्यासपीठावरती अशोक बुवा पाटील, प्रेम ठाकूर, अनिलदादा पाटील च्या उपस्थितीमध्ये हा सन्मान. याचबरोबर खारघर शहर संघटक शिवसेना आदरणीय अनिलदादा पाटील, चला अवचित राऊत साहेब यांना विनंती करेन. शिवसेनेचे युवा सेनेचे दमदार नेतृत्व अवचित राऊत साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. अवचित राऊत यांचा शुभ सन्मान. याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर दादा कोळी, भजन प्रेमी म्हणून